नमस्कार मित्रांनो, वचन दिले तुम्हाला या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. इथे न्यायालयात आता शौर्य ऊर्जेला मत असतो. ऊर्जा जसं प्रेम आंधळ असतं ना, तसं हे न्यायालय हे कोर्ट पण आंधळच असतं ना. इथला न्याय पण तसाच एकदम प्रेमासारखा. तेव्हा ऊर्जा म्हणू लागते, नाही आहे शौर्य, असा गैरसमज करून घेऊ नको. प्रेमाला जशी प्रेमाची भाषा समजते ना, तसे इथल्या काही लोकांना नाही समजत. ते करप्ट वागतात ना, तोडवाडात पैसे कोंबतात आणि लगेच लोकांना गप्प बसवतात. पण माझ्या बाबतीत असं अजिबात चालणार नाही. माझ्या केसच्या मध्ये कोणी येऊ दे, नाही त्याच्याशी पंगा घेतला ना तर नावाची ऊर्जा नाही. आता शौर्य तर या ऊर्जाकडे एकदम एकटक बघू लागतो. तेव्हा ऊर्जा म्हणू लागते, शौर्य तू करप्ट वागशील, तू कायदा हातात घेशील का, सांग ना. तेव्हा शौर्य नाही म्हणू लागतो आणि ऊर्जाकडे एकटक बघू लागतो. त्याच वेळेस आता इकडे हर्षवर्धन जहागीरदार आपल्या सिनियर वकील भजनला मत असतो. ही केस ट्रायल होता कामा नये. आपल्याला ही केस इथेच थांबवावी लागेल, कारण इथे प्रश्न माझ्या जावयाचा येतोय. माझ्या मुलीचं लग्न फिक्स झाले, तारीख धरली गेली आणि त्यामुळे आपल्याला ही केस कोर्टात जाता कामा नये, याचा बंदोबस्त करावा लागेल. तेव्हा भजन लागतो, सर तुम्ही काय करू नका, आजच मी सगळी काही या केसचे डिटेल्स काढतो आणि मग आपण ठरवूया नेमकं ही मुलगी कोण आणि ही ज्युनियर वकील एवढी का बोलते, हे सगळं काही आपल्याला कळून जाईल. त्याच वेळेस आता लगेच शौर्य म्हणू लागतो, नाही नाही, कायदा हातात घेणं, करप्ट वागणं आपल्याला जमणारच नाही. तेव्हा लगेच आता ऊर्जा म्हणू लागते, बरोबर ठीक आहे, आता हर्षवर्धन जहागीरदार येऊ दे, नाहीतर कोणी येऊ दे. आणि शौर्य तुला खरं सांगायचं ते एक सांगू का, तो इन्स्पेक्टर नाही का गालगुंडे, तो करप्ट नाही रे, तो खरंच खूप चांगला माणूस आहे. तो त्या दिवशी त्या हर्षवर्धन समोर असं का वागलं, त्या 4 पोरांना का सोडलं ना, त्याने मला नंतर सांगितलं. तसा तो हुशार आहे आणि त्यानेच माझी मदत करण्याचं मला वचन दिलं आहे. आणि हो, म्हणूनच मी पद्माला तक्रार करायला सांगितली. आणि बघ आता ही केस ट्रायल होणार आणि मग कोर्टात होणार निकाल आणि मग त्या विक्रांत शिर्केला शिक्षा होणार म्हणजे होणार, असे त्या पद्माने तक्रार करताच ऊर्जाने सगळं काही ठरवलेलं असतं. तेवढ्यात लगेच आता ऊर्जाला कॉल येतो, पद्माचे मेडिकल रिपोर्ट आलेत म्हणून. तेव्हा ऊर्जा म्हणू लागते, बरोबर मी येते लगेच घ्यायला. त्याच वेळेस शौर्य म्हणू लागतो, निघाली. तेव्हा ऊर्जा म्हणू लागते, हो मी निघते, पण तुला विटनेस म्हणून कोर्टात यायचं आहे, मी तुला कॉल करे वेळेस गरज पडल्यानंतर येशील ना. तेव्हा शौर्य म्हणू लागतो, येईल मी, पण कॉल कशी करणार आहे, तू माझा नंबर सेव्ह कुठे केला आहे, नंबर सेव्ह तरी कर. तेव्हा लगेच आता ऊर्जा म्हणू लागते, बरोबर ठीक आहे, कुठल्या नावाने सेव्ह करायचं आहे. त्यावर शौर्य आता जहागीरदार बोलणार. तेच आता तो थबकतो, जॉन संडेकर, जा संडेकर. तेव्हा लगेच आता ऊर्जा हसतच तिकडनं निघून जाते. त्याच वेळेस आता इकडे हर्षवर्धन जहागीरदाराचं भजन, आपल्याला काही करून ही केस इथे स्टॉप करावी लागेल, कारण इथे माझ्या टेटसचा प्रश्न आहे. माझ्या मुलीचं लग्न विक्रांतबरोबर जमलं आहे आणि फक्त माझ्याच नाही तर विक्रांत शिर्के यांच्याही टेटसचा प्रश्न आहे. त्यामुळे आपल्याला त्या ज्युनियर वकीलला थांबवावंच लागेल. तेव्हा लगेच आता भजन होऊ लागतो, सर आजवर ज्युनियर वकिलांना दाबणं खरंच खूप सोपं काम होतं, पण ही वकील जरा वेगळीच दिसते. तेव्हा लगेच आता इथे हर्षवर्धन म्हणू लागतो, वेगळीच असणार आहे, कारण ती ॲडव्होकेट यशवंत शिंदेची पोरगी आहे, साधीसुधी नाही आहे. त्यामुळे तिला वेळेस आपल्याला गप्प करावं लागेल. त्यासाठी नेमकं ती तक्रार करणारी मुलगी कोण आहे ती शोधून काढा. तेव्हा भजन म्हणू लागतो, काळजी करू नका सर, मी सगळे डिटेल्स घेऊन येतो, असे म्हणत भजन आता तिकडनं निघालेलं असतो. तर त्याच वेळेस शौर्य येतो आणि आपल्या डॅडला म्हणू लागतो, सर म्हणजे मला काय म्हणायचं आहे, तुम्ही अशा ज्युनियर वकीलशी का लढतायत, हे बघा तुमच्या टेटसचा प्रश्न आहे, सगळीकडे चर्चा होईल, अशा केसेस तुम्ही माझ्याकडे द्या. तुम्ही स्वतः पोलीस स्टेशनमध्ये का गेला होतात, ती केस मला हँडल करायला दिली तर नक्कीच चालेल. तेव्हा लगेच आता हर्षवर्धन म्हणू लागतो, कुठली केस कशी लढायची, काय करायचं हे मला कळतं आणि माझं टेटस कशात आहे काय हे शौर्य मला चांगलंच माहिती. त्यामुळे तुला जी कामं सोपवलीत ना, ती आधी नीट व्यवस्थित पार पाड. तेवढ्यात लगेच आता भजन मात्र सगळ्या डिटेल्स घेऊन इकडे आता हर्षवर्धनपर्यंत पोचलेलो असतो. तर इकडे घरी आता आईसाहेब मात्र खूप भडकलेले असतात, कारण 2 दिवसापासून पद्मा काही कामावर आलेली नसते, त्यांची सगळी कामं खोळंबलेली असतात. त्यामुळे आता विजयावरती आईसाहेबांचा खूपच मोठा राग निघालेला असतो. तर या सगळ्यात दिव्या मात्र खूपच खुश झालेली असते. तर त्याच वेळेस इथे आता भजननी सगळी काही माहिती काढलेली असते. आता मात्र ती पद्मा कदम म्हणजे आपल्या घरातली कामवाली, हे ऐकताच हर्षवर्धन जहागीरदारला धक्का बसतो. नाही नाही, आता ही केस घरची केस झाल्यासारखं झालं आहे, मला लगेच पद्माला भेटायला निघावं लागेल. आणि भजन
एक पैशांची पॉकेट तयार करा आणि गाडीत ठेवा, मी निघतो. पण मात्र गाडी चालवण्यासाठी ड्रायव्हरच नसतो, त्याला मेडिकलसाठी बाहेर जावं लागलेलं असतं. तेव्हा लगेच आता शौर्य म्हणू लागतो, डॅड मी येऊ का तुमच्याबरोबर. आता शौर्य मात्र पद्माच्या घरी हर्षवर्धनला घेऊन निघालेलं असतो. तर इथे चाळीत येताच आता शौर्य मात्र आपल्या डॅडला खूप सारे प्रश्न विचारू लागतो. तुम्ही इकडे का आलायत आणि पद्माला का भेटायचं आहे तुम्हाला. त्यावर आता लगेच हर्षवर्धन म्हणू लागतो, हे बघ शौर्य, मी का आलो या जागेवरती तुला चांगलंच माहिती. मी अशा ठिकाणी येणार म्हणजे नक्कीच मोठं काहीतरी काम असेल हे समजून घे आणि प्रश्न विचारू नको, गाडीत बैस. असे म्हणत आता इकडे हर्षवर्धन पद्माला भेटण्यासाठी आता त्याच्या खोलीवरती आलेला असतो. आता मालकांना दरवाज्यात बघताच पद्माला धक्काच बसतो. तेव्हा हर्षवर्धन म्हणू लागतो, पद्मा मी आतमध्ये येऊ का. आता लगेच पद्मा आतमध्ये जातात, गाडी झटकवते. हर्षवर्धनला मालक बसा असे म्हणू लागते. पण हर्षवर्धन आता तिची चौकशी करू लागतो. पद्मा तू कशी आहे, बरी आहेस ना. 2 दिवसापासून घरी आली नाही, आईसाहेब खूप भडकल्यात, सगळेजण तुझी काळजी करतायत. पद्मा अगं काय झालंय, अगं बोल ना. अगं एवढ्या वर्षापासून आम्ही तुझा सांभाळ करतोय, आम्हाला वाटलं होतं की तू आमच्या घरच्यासारखी, पण तू तर आम्हाला परकं केलंय. काय झालंय तुझ्यासोबत. अगं कोविडच्या काळात आम्ही तुझी एवढी मदत केली, तुला हवं नको ते सगळं दिलं, मग तुला दुसरीकडे जॉब लागलाय का पद्मा. अगं सांग ना, तुला पगार वाढून हवाय का पद्मा, काय येत नाही आमच्याकडे. तेव्हा पद्मा म्हणू लागते, मालक त्या दिवशी बाईसाहेबांनी मला पुरणपोळीचा डब्बा घेऊन शिर्केंच्या घरी पाठवलं होतं. आता तिथे जो काही प्रकार घडलेला असतो तो सगळा काही पद्माने आपल्या मालकांना म्हणजे हर्षवर्धन जहागीरदारला सांगितलेलं असतो. तेव्हा लगेच आता हर्षवर्धन म्हणू लागतो, पद्मा अगं मग ही गोष्ट तू आधी आम्हाला सांगायची. त्या ज्युनियर वकीलला मिळून तू आमच्यावरती तक्रार करत होती. हे बघ पद्मा, तुला हवे तेवढे पैसे आम्ही हवी तेवढी मदत करायला तयार आहोत, पण ही तक्रार कोर्टात जाता कामा नये, इथेच थांबवायची अशी ताकीद आता हर्षवर्धननी पद्माला दिलेली असते. तर त्याच वेळेस आता गाडीसमोर उभे असलेल्या शौर्यसमोर ऊर्जा येऊन उभी राहते. शौर्य अरे तू इथे काय करतोय, आत्ताच तर कोर्टात भेटलो होतो ना आपण. आणि काय रे तुझ्या बॉसकडे अशा किती गाड्या आहे, काल वेगळी गाडी आज वेगळी गाडी, काय भानगड काय. आता शौर्य मात्र घाबरतो. तो आता इकडे तिकडे बघू लागतो आणि मी लागतो, ऊर्जा नाही म्हणजे ते गाडी ना सर्व्हिसिंगलाच होती, मी ते रस्ता चुकलो होतो ना, पण तू कुठे इकडे. तेव्हा ऊर्जा म्हणू लागते, अरे माझी ती तक्रारवारी पद्मा कदम इकडेच राहते ना, तिच्याविषयी तक्रार करायची ना, मग तिला भेटायला नको का. आता मात्र पद्मा कदम आपल्या घरातली कामवाली आणि हिच्या विरुद्ध आता ऊर्जा केस लढते हे सत्य मात्र आता इथे शौर्यसमोर आलेलं असतं. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल. इथे आता पद्माला धाक धमकी देऊन आता हर्षवर्धन तिच्या रूममधनं बाहेर येताच आता तिथे ऊर्जा आलेली असते. तेव्हा हर्षवर्धन म्हणू लागतो, वेळेस पद्माला सगळं काही समजावून सांगणं गरजेचं होतं, त्यामुळे आता पद्मा ही तक्रार करायला नकार देणार आहे. त्यामुळे बघ एक गोष्ट लक्षात ठेव, तू पद्माला उकसवण्याचा प्रयत्न करू नको. तेव्हा ऊर्जा म्हणू लागते, ही केस कोर्टात ट्रायल घेणार म्हणजे घेणार आणि मी ही केस जिंकणार. तेव्हा लगेच आता हर्षवर्धन म्हणू लागतो, तुझ्या वडिलांसारखी मोठी चूक करू नको. तेव्हा लगेच आता इथे ऊर्जा म्हणू लागते, माझ्या वडिलांची चूक नव्हतीच, ते खरे होते आणि आज त्यांच्या वतीने ही ऊर्जा लढणार आणि तुम्हाला हरवणार. आता मात्र ऊर्जा आणि हर्षवर्धनमध्ये कसा पेट घेतला जाणार आणि मात्र आता ही पद्मा तक्रार घेण्यासाठी पोलीस स्टेशनला येणार का, ही केस न्यायालयात जाणार का, पुढे काय होणार हे बघायला नक्कीच मजा येईल. त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.